हम्म. गोष्टीचे नाव समुद्राकडलेले लग्न. पूर्वी लग्नाचा कार्यक्रम 3 ते 4 दिवस चालत असे. लग्नाचे वरात बैलगाड्यांनी येत असत. तसेच एका गावात एक लग्न होते. लग्न कार्य झाल्यानंतर संध्याकाळी नवीन मुलीला घेऊन बैलगाडीने निघालेले सोबत वाजंत्री होते. रस्त्यात एक समुद्र होता व त्याच्या काठाला मोठा खडक होता. रात्र बरीच होती, त्यामुळे त्यांनी बैलगाड्या खडकावर सोडल्या. संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू केली. बायकांनी चुली पेटवल्या. वाजंत्र्याने ताशा ढोल सध्या शिंगाट वाजवायला सुरुवात केली. महिलांनी हळदी खेळण्याचा कार्यक्रम चालू केला. स्वयंपाक झाला. नंतर सर्वांनी जेवण केले. वऱ्हाडाची माणसे भरपूर असल्यामुळे रात्र बरीच झाली होती. रात्रीचे 2 वाजले. दिवसभरच्या दगदगीने संपूर्ण वऱ्हाड झोपून गेले. त्याने खडक समजून ज्याच्यावर मुक्काम केला होता तो खडक नसून ते एक अजस्त्र कासव होते. त्यांच्या पाठीवर चुली पेटल्यामुळे त्यांची पाठ तापली. वऱ्हाड गाढ झोपले होते. कासवाने समुद्रात बुडी मारली. वऱ्हाड पाण्यात बुडू लागले. मुलांच्या बायकांचा रडण्याचा मोठा आवाज झाला. सर्व काही एका क्षणात नाहीसे झाले. तिथे कितीतरी जेवून गेले, त्यांचे मोजमाप नाही. बरेच दिवसांनी तिथे ढोलकी ताशा शिंग रात्री 12 नंतर वाजलेले आवाज येत होते. असे शेजारच्या गावचे लोक बोलत होते. 3 वाचकांनो, ही गोष्ट ऐकून तुम्हाला कशी वाटली ते कळवा.